आणि तिने बोटॉक्स केलं होतं. तर तिने बोटॉक्स केलं तर तिला सांगितलं होतं मी की हेअर कलरची गॅरंटी देऊ शकत नाही. बरोबर. कलर केल्यानंतर किंवा कुठलीही केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर आपण लगेच दुसरी केमिकल ट्रीटमेंट नाही करू शकत. तिला सांगितलं होतं तरी सुद्धा तिने कलर करायला लावला जबरदस्तीने. केला तर तो कलर चढला नाही कारण केमिकल ट्रीटमेंट ऑलरेडी झाली होती. मग त्यानंतर मी तिला परत तिची केस ब्लॅक करून दिली. का तर बाबा त्यांचं फंक्शन होतं काही आपल्यामुळे प्रॉब्लेम नको म्हणून मी परत कलर करून दिला तिला. त्यानंतर मग मी तिला एवढं पण बोलले की बाबा तुझा कलरचा इश्यू झाला ना ते तुझ्या चुकीमुळे झालं तरी तुम्हाला ब्लेम करते. ठीक आहे, इट्स ओके, कलरचे पैसे कट कर. पण तू जे फेशियल केलं, वॅक्स केलं, हं, त्याचे तरी पैसे दे ना मला. आता ती सगळ्याच गोष्टीची कारणं द्यायला लागली. म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा? की तुला पैसेच द्यायचे नाहीत. बरोबर ना? पैसे द्यायची मेंटॅलिटी नाही तुझी म्हणून तर तू चुका काढतीये. आणि तू माझ्या समोर इथं पार्लरला ये, मग आपण बोलूयात काय ते. हा, समोर या आणि बोल.